नमस्कार. मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गवरायांच्या फराळामधली सगळ्यांच्या आवडीची खारीसारखी कुरकुरीत खुसखुशीत अशी 1 महिना टिकेल अशी आपण इथे करंजी बनवून घेतोय. खूप सारे लेअरवाली आपण ही करंजी बनवतोय. सारण कसं बनवायचं, पीठ कसं मळायचं, तळायची कशी, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या रेसिपी बनवताना बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. तर चला, कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला इथे सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण इथे पीठ मळून घेणार आहे. इथे एक अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे आणि अगदी 3-4 चमचे एवढं मी बेसन पीठ आणि 3-4 चमचे एवढंच मी बारीक रवा यामध्ये घातलेला आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि इथे साधारणतः अर्धी वाटी या प्रमाणामध्ये मी इथे तूप गरम करून घेतलेले आहे. आता आपल्याला मैद्यामध्ये मोहन घालताना तूप चांगलं असं वाफ निघेपर्यंत गरम करायचं आहे आणि मग तूप आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं. आता इथे लक्षात ठेवा, जास्त मोहन यामध्ये घालू नका, नाहीतर काय होतं, करंजी जी आहे ना ती खूप तेलकट होते आणि खूप तेल पिते जर तुमचं मोहन जास्त झालं तर. आणि तुम्ही जर तूप गार किंवा कोमट असं गरम करून घातलं तर जितकी ती खुसखुशीत पाहिजे तेवढी ती होणार नाही आहे, मग ती अशी कडक होते. त्यामुळे चांगली अशी वाफ निघेपर्यंत तूप गरम करून घ्यायचं आणि मग पिठामध्ये घालून घ्यायचं. आता तुम्ही पाण्याच्या जागी दूधसुद्धा वापरू शकता हे पीठ मळण्यासाठी. पण दूध जर तुम्ही वापरलं तर अगदी कमी म्हणजे 15-20 दिवस ही करंजी टिकू शकते. नंतरनं तिचा थोडासा असा वास येतो. त्यामुळे पाणी घालून हे पीठ आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं. शंकरपाळीला जसं मळतोय अगदी तसं मळायचं नाही आहे, तर सॉफ्ट मळायचं आहे. जसं आपण चपातीसाठी मळतो अगदी तसं मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे. झाकण ठेवून बाजूला देऊया. सगळ्यात पहिलं पीठ मळायचं. बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं. आता सारण बनवूया. आपण इथे ड्रायफ्रूट घालून ही करंजी बनवते, त्यामुळे मी इथे ड्रायफ्रूटचे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहे. पिठी साखर मी इथे घेतलेली आहे. खोबरं, सुक्कं खोबरं मिक्सरला जो आपला गोटा असतो त्याचे बारीक काप करायचे खोबऱ्याचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी खवल्यासारखं ते बारीक होतं. आणि 1 वाटी रवा लागणार आहे. जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि पिठी साखर आपल्याला डबल घ्यायची. म्हणजे 1 वाटी रवा घेतला असेल तर 2 वाट्या तुम्हाला पिठी साखर घ्यायची, कारण त्यामध्ये खोबरं घालतोय, ड्रायफ्रूट घालतोय. 2 चमचे तूप घालून सगळ्यात पहिला रवा भाजून घ्यायचा आहे हलकासा. नंतरनं ड्रायफ्रूट त्यामध्ये घालायचे, ते सुद्धा रव्यासंग भाजून घ्यायचे. खोबरं मी बारीक करून घेतलेले, किसून घेतलेलं नाही आहे, तर मिक्सरला मी असं बारीक करून घेतलेले, म्हणजे खवल्यासारखा जसा किस असतो तसं खोबऱ्याचा किस तयार होतो. आणि खोबरंसुद्धा रव्याबरोबर थोडंसं भाजून घ्यायचं. त्यामुळे जास्त दिवस तुमची करंजी राहिली तरी वास वगैरे काहीच सारणाला येत नाही. तर इथे आपलं सारण चांगलं भाजून तयार झालेलं आहे. आता हवेवरती तुम्ही हे सारण फॅन खाली किंवा एखाद्या आपल्या किचनच्या समोर खिडकी असेल तर तिथे गार होण्यासाठी ठेवायचं. सारण पूर्ण गार झाल्याच्या नंतरच त्यामध्ये पिठी साखर घालायची. सारण जर तुमचं गरम असेल आणि पिठी साखर घातली तर पिठी साखरेला लगेच पाणी सुटतं किंवा तुमचं सारण जे आहे ते असं कडक होऊ शकतं. त्यामुळे पूर्ण गार झाल्याशिवाय त्यामध्ये पिठी साखर घालायची नाही. सारण पूर्ण गार झालं, पिठी साखर घालून घेतली. विलायची पावडर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालून घ्यायची आणि चिमूटभर मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं. आता गोडाचा कोणताही पदार्थ असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, चव खूप छान लागते. आता सारण बनवून तयार झालेले, पीठ मळून घेतलेले, सारण बनवून घेतलेले. आता आपण साट्या बनवून घेतोय. तर इथे 4-5 चमचे मी इथे घेतलेले तांदळाचं पीठ घेतलेले आणि त्यामध्ये गरम असं वितळून तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित पातळ करून आपल्याला हा साठा इथे बनवून घ्यायचा. जास्त पातळ बनवू नका आणि जास्त
घट्टसुद्धा बनवू नका. आता तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे मैदा घेतला तरी चालेल किंवा एक अरोरा पावडर असते किंवा कॉर्न पावडर असते, ती तुम्ही इथे साठासाठी वापरली तरी चालेल. तर साठा बनवून तयार झालेला आहे. पिठाच्या ना मी चपात्या बनवून घेतलेल्या आहे. पातळ अशा चपात्या बनवून घ्यायच्या. आता चपाती बनवताना हा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवलेला नाही, कारण चपात्या कशा बनवायच्या हे सर्वांनाच माहिती असतं. फक्त पातळ चपात्या आणि एकसारख्या आकाराच्या बनवून घ्यायच्या. 5 चपात्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. 5 चपात्यांचा लेयर लावून घ्यायचा आपल्याला. प्रत्येक चपातीला साठा लावला की त्यावरती दुसरी चपाती ठेवून घ्यायची. तिलासुद्धा या पद्धतीने असा साठा सगळीकडून लावून घ्यायचा. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लावला की खारीला असे व्यवस्थित ते करंजीला व्यवस्थित असे लेयर सुटतात. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 5 चपात्या एकावरती एक ठेवून त्याला साठा लावून घेतलेला आहे. आता इथे रोल बनवून घ्यायचा आहे. रोलसुद्धा कसा बनवायचा आहे, तर एकदम दाबून असा रोल अजिबात बनवायचा नाही. तर हलक्या हाताने रोल व्यवस्थित घट्टसर आवळून घ्यायचा. म्हणजे जास्त असं सैलसुद्धा ठेवू नका किंवा जास्त असं दाबूनसुद्धा बनवू नका. तर हलक्या हाताने रोल व्यवस्थित बनवून घ्यायचा आणि थोडासा असा फिरवायचा, म्हणजे थोडासा लांब होतं. आणि नंतर ना आपल्याला याच्या लाट्या कट करून घ्यायच्या. आता करंजी तुम्हाला किती मोठी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे लाट्या कट करून घेऊ शकता. बारीक लाटी तुम्ही कट करून घेतली तर काय होतं, बारीक करंजी. आणि हातावरती जरासं अशी तिरपी आपण रोलची जी बाजू आहे कट केलेली ती अशी तिरपी जरासा पसरून घ्यायची. तर या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. असा हात ठेवून पुढं फक्त प्रेस करायचं, म्हणजे जे लेयर्स असतात ते बरोबर असे पुढे सरकले जातात. आता इथे मात्र मी तुम्हाला लाटताना बरोबर दाखवते की लाटी लाटून कशी घ्यायची. आता हलक्या हाताने आपण जशी पुरी लाटतो तशीच हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जास्त जोर लावून लाटू नका, नाहीतर ज्या लेयर्स असतात ना त्या अशा दबल्या जाईल. सारण आपल्याला या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. आता सारणसुद्धा तुम्ही इथे किती भरायचं आहे, गुबगुबीत भरून घ्यायचं आहे, कमी भरायचे, तेवढं सारण भरून घ्यायचं. किनारीने तुम्ही दूध किंवा पाणी लावू शकता, म्हणजे करंजी व्यवस्थित चिटकली जाते, तेलात सुटत बिटत काहीच नाही. आता इथे आपण करंजी व्यवस्थित चिटकून घेतलेली आहे, दोन्ही तोंड एकमेकांना चिटकून घेतलेले. आता जर तुम्हाला अशी जरासा डिझाईन बनवायची असेल अशी छान दिसण्यासाठी, तर काट्याचा चमचा घ्यायचा, या पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची. याचा दुसरा पण फायदा मी तुम्हाला सांगते. कधी कधी काय होतं, पाणी किंवा दूध लावूनसुद्धा आपण करंजी चांगली चिटकवून घेतो, पण काय होतं तरी पण तेलामध्ये करंजी सुटली जाते आणि मग सगळं सारण तेलामध्ये होतं. असं काट्याच्या चमच्याने डिझाईन केली की करंजी अजिबात तोंडाला सुटली जात नाही आणि दिसते सुद्धा खूप छान आणि कुरकुरीत सुद्धा होते बरं का. दुसरी सुद्धा करंजी आपण सेम त्याच पद्धतीने इथे बनवून घेतोय. आणि जर तुम्हाला काट्याचा चमच्याचा वापर करायचा नसेल तर एक फिरकीचा चमचा असतो करंजीचा, त्याने सुद्धा कडा तुम्ही अशा दाबून घ्यायच्या आणि साईडची कड जी असते ना ती थोडीशी अशी कट करून घ्यायची. त्यामुळे सुद्धा आपली करंजी ना तेलामध्ये सुटण्याची शक्यता जी असते ना ती फार कमी असते. पण ह्याच पद्धतीने मी नेहमी बनवत असते, मला फार आवडते ही अशी डिझाईन. तर अशा जेवढ्या आपल्याला तळून घ्यायच्या 6-7 एकदम बनवून घ्यायच्या आणि मग त्या तळून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता छान सुपर आलेल्या आहे, एकसारख्या आलेल्या आहे आणि मस्त अशा गुबगुबीत भरलेल्या आहे. करंजी ते तळताना सगळ्यात पहिलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि तेल परत नॉर्मलला येऊन द्यायचं. नॉर्मलला आलं की मग आपल्याला त्यामध्ये करंजी घालून घ्यायची. तेलात जेवढ्या बसतील, जास्तीत जास्त 2 किंवा 3 एवढ्याच करंज्या तुम्ही तेलात घालत जा. जास्त जर घातल्या तर तेल गार पडतं खूप आणि नंतर करंजी खुसखुशीतपणा येण्याऐवजी ती जरासा अशी कडक होते, आवळली जाते. म्हणून 2 किंवा 3च एवढ्या तेलामध्ये सोडत जा आणि मंद आचेवरती आपल्याला ही करंजी तळून घ्यायची. हलकासा असा सोनेरी कलर येऊन द्यायचा. तेलाच्या बुडबुड्या पूर्ण जेव्हा त्यातलं पाणी उडून जातं पिठातलं, तेव्हा तेलाच्या बुडबुड्या फार कमी होऊन जातात आणि तेलावरती अशी करंजी जी असते ना अशी तरंगली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलात फुटलेली नाही आहे.
कलर खूप छान आलेला आहे. आणि तेलातनं करंजी जेव्हा बाहेर काढून घेतो त्यावेळेस काय करायचं आहे, गॅस मोठा करायचा आहे, तेल थोडंसं तापवून द्यायचं आणि मग करंजी आपल्याला तेलातनं झाऱ्याने काढून घ्यायची. म्हणजे करंजी तेलकट होत नाही आणि करंजीला कुरकुरीतपणा जास्त येतो. तर इथे बघू शकताय छान लेअर सुटलेले, सगळीकडून सारखी तळली गेलेली, कुरकुरीतपणा आलेला आहे. कलर खूप छान आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता लेयर्स तुम्हाला जाणवत असेल, मध्यभागी बरोबर असे लेयर सुटलेले, आतून एकदम खारीसारखे पदर सुटलेले. अशी आपण इथे सुक्या खोबऱ्याची करंजी इथे बनवून घेतलेली आहे. एकदम साधी सोपी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या गवरायाला मात्र तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा.